ना पक्षाचे नेते रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार आज या ठिकाणी आम्ही मुद्दाम प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातलं वातावरण गढूळ होत चाललेलं आम्हाला जाणवायला लागलेलं आहे. आम्ही याच्या आधी 2 निवडणुकांच्या मध्ये भाजपचं समर्थन केलेलं आहे आणि खरं तर भाजपचं आम्ही समर्थन केलं यातच लोकांना नवल वाटत होतं. परंतु 2 वर्षामध्ये भाजप बरोबर आमच्या कार्यकर्त्यांनाही चांगला सन्मान मिळाला, पदं मिळाली, अधिकार मिळाले आणि भाजपशी आमचं समन्वयाचं नातं एक प्रकारे त्या ठिकाणी सुरुवात झाली. ही वस्तुस्थिती जी आहे ही वस्तुस्थिती काही लोकांना खटकत आहे असं आम्हाला जाणवायला लागलेलं आहे आणि मग त्याचा विरोध त्यांना राजकीय पातळीवरती करता येत नाही आणि मग त्यांच्या हातामध्ये जे एक हत्यार राहतं ते एकच हत्यार राहतं की बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे याची काहीतरी वेगळी विल्हेवाट लावायची आणि याचा अपमान करायचा हे यांचं या ठिकाणचं धोरण तयार झालेलं आहे की काय याची आम्हाला शंका येते. कारण महाराष्ट्रामध्ये आज एकही गावखेडं असं राहिलेलं नाही की ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नाही. लहान का होईना, अर्ध पुतळा का होईना, तिथपासून ते अगदी मोठ्या उंचीचे पुतळे महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये बसलेले आपण बघत राहतो. संपूर्ण देशामध्ये बाबासाहेबांचे सर्वात जास्त पुतळे संख्येच्या बाबतीमध्ये आहेत हे आम्ही अभिमानाने सांगत असतो. आणि अशा वेळेला या बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करायची, बाबासाहेबांच्या पुतळ्याचा अपमान करायचा, ही जी कृत्य घडतायत ही कृत्य बाकी अतिशय भयानक आहेत. याने समाजाचं मन दुखावलं जात आहे आणि केवळ आंबेडकर प्रेमी लोकांचाच नव्हे तर आज बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचा निर्माता म्हणून आणि या देशाचा एक मोठा नेता म्हणून मान्यता देणारे दलित वर्गाच्या बाहेर देखील प्रचंड संख्येने लोक तयार झालेले आहेत. या सर्वांच्या भावना याच्यामध्ये दुखावल्या जातात आणि त्यामुळं या प्रकारच्या कृतीला प्रतिबंध घालावा अशा प्रकारची एक आमची मागणी आहे. आमची इच्छा असते की पोलीस जे आहेत पोलिसांनी याच्यामध्ये तटस्थ राहून भूमिका बजावावी. पोलीस हे आम्हाला याची कल्पना आहे की तळागाळातल्या समाजाचे फारच कमी पोलीस असतील, परंतु मध्यमवर्गीय समाजातले तरुण अतिशय मोठ्या संख्येनं पोलीस त्या ठिकाणी आहेत. पण याचा अर्थ असा नाही, पोलिसांच्या वरती संपूर्ण देशाच्या रक्षणाची जबाबदारी आहे, महाराष्ट्राच्या रक्षणाची जबाबदारी आहे. त्यांनी जातपातीच्या विरोधीत स्वतःचा संयम ठेवला पाहिजे, पण तो न करता तो न करता ते देखील त्या ठिकाणी जातीयवादी भूमिकेतून वागतात. हे मोठं दुःखदायक गोष्ट आहे असं मला स्वतःला वाटतं. कारण त्यामुळे होतं असं की पोलिसांनी याच्यामध्ये ऍक्शन घेतल्यानंतर ते वाटेल ते ऍक्शन घेत आहेत. त्या ठिकाणी एक मुलगा मारला जातोय, दुसरा मुलगा आजारी पडतो, या सगळ्या घटना घडत आलेल्या आहेत आणि तरी पोलीस त्यांच्यावरती हल्ला करतात आणि पोलीस काही त्याच्यामध्ये भूमिका घेत नाहीत. एकच अधिकारी असा, याचा जर नीट आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की 3-4 ठिकाणी आतापर्यंत जे काही एवढ्या दीड महिन्यामध्ये जे काही दलितांच्या वरती अत्याचार झाले त्या ठिकाणी एकच ते सिनियर इन्स्पेक्टर आहेत की जे 4ही ठिकाणी ते तिथे उपलब्ध आहे. आता बाबासाहेबांचा समजा राग आहे, बाबासाहेबांच्या वर बाजूला संविधानाची प्रतिकृती आहे. संविधान काय फक्त एक ते आमचं नाही, कशाच्या जीवावर चाललेला आहे देश, कशाच्या जीवावरती देश एवढ्या मोठ्या भूमिका घेतोय, त्या संविधानाच्या जीवावरती घेतोय. त्या संविधानाची जर तोडफोड करत असतील आणि त्या संविधानाचे तुकडे करून जर गटारात टाकत असतील तर हा किती मोठा त्यांचा खरं कृतज्ञपणा आहे. आणि याच्यावरती कारवाई करायची सोडून त्याला विरोध करणारे जे आहेत त्या लोकांना आतमध्ये घेतात आणि त्या लोकांना ठार मरेपर्यंत मारतात. अशी ही भूमिका चुकीची आहे आणि याचा आम्ही निषेध करत आहोत. आठवले साहेबांनी याच्यामध्ये स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. केंद्रीय बैठकीमध्ये त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे, संसदेमध्ये त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे आणि आम्ही या ठिकाणी देखील जाहीरपणे सांगतो की रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत की अशा प्रकारचा जो बाबासाहेबांच्या संविधानाचा, बाबासाहेब आंबेडकरांचा किंवा त्यांच्या एखाद्या पुतळ्याचा निषेध जर होत असेल तर आपण त्याला तेवढ्याच ताकदीने उत्तर दिलं पाहिजे
ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या पुस्तकाचं ज्या पद्धतीने बाबासाहेब पुतळ्याच्या बाजूला त्या गार्डन मध्ये संविधानाचं पुस्तक असताना त्या पुस्तकाची विटंबना केली. त्या विटंबना केल्यानंतर खरं म्हणजे बाजूला कलेक्टर ऑफिस असे आहे, कमिशनर ऑफिस आहे आणि अशा ठिकाणी आज एवढा सर्व पारा असताना पण तिथं त्या पद्धतीने दोन लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतिकृती यांची जी विटंबना केल्यामुळं भीम अनुयायी त्या ठिकाणी आंदोलन करत असताना, खरं म्हणजे लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असताना त्या ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर करून आपल्या त्यामध्ये कोठडीमध्ये बंद केलेला एक कॉलेजचा विद्यार्थी जो वकिलाची परीक्षा देतो, 3रं वर्ष होतं, सोमनाथ सूर्यवंशी, आणि त्याला पकडल्यानंतर तो व्हिडिओ काढत असताना त्याचा ज्या पद्धतीने त्याला पकडलं आणि पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्याला मारण्यात आलं. खरं म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर एखाद्या आरोपीला कुठल्याही गुन्ह्यामध्ये पकडलं तर त्याला आपण नेतो आणि बसवतो, पण तिथल्या ज्या जातीवादी ऑफिसरने, जो ऑफिसर आहे जो भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये त्यावेळी तिथेही होता, आणि तोच ऑफिसर हा मसाजोग म्हणजे ज्या परभणीमध्ये जो उपस्थित आहे, हा ऑफिसर तिथेच कसा आला, आणि त्यांनी अशा पद्धतीने लाठीचार्ज केल्यानंतर पोलिसांनी सूर्यवंशीने ह्याला आतमध्ये केल्यानंतर त्या पोलीस कोठडीमध्ये त्याला मारण्यात आलं. त्याला मारण्यात कसं आलं, त्यावेळी त्याची मेडिकल केली पाहिजे पकडल्यानंतर, असं न करता, आणि